तुमच्याकडे ध्येय असेल तर तुम्ही एव्हरेस्टही सर करू शकता असं आपण नेहमी ऐकतो. मात्र ही म्हणजे आहे ती एका महिला पोलीस अधिकाऱ्याने साध्य करून दाखवली आहे. त्या महिला पोलीस अधिकारी आपल्यासोबत आहेत. ताई, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कधी कुठे कार्यरत आहात याबद्दल तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. माझं पूर्ण नाव कुमारी द्वारका विश्वनाथ डोखे आणि मी सध्याला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी मार्च 2021 पासून कार्यरत आहे. एव्हरेस्ट आपण सर करावं हे ध्येय तुम्ही का बाळगलं, त्यामागचं काय कारण आहे, काय स्टोरी तुमची आहे आणि आज सर केल्यानंतर काय तुमच्या भावना आहे? एव्हरेस्ट सर करण्यापाठीमागचा हेतू, ध्येय, प्रत्येकाला आयुष्यामध्ये एव्हरेस्ट म्हणजे सगळ्यांना ते म्हणजे गवसणी घालावं असं काहीतरी वाटण्यासारखं आहे. बऱ्याच जणांबद्दल ऐकलं होतं, म्हणजे जगापासनं जग जे करतंय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा एक मानस, एक इच्छा होती आणि ती करत असताना ते करता करता आईवडिलांसाठी काहीतरी वेगळं करण्याचा तो एक धाडस आणि मानस होता. त्याच्यातनं ते एव्हरेस्टसाठीचं एक स्वप्न पूर्ण करण्याची, पूर्ती करण्यासाठी इच्छापूर्ती किंवा मनामध्ये ती इच्छा जागृत झाली आणि त्याच्या पूर्तीसाठी ध्यास धरून ते मी ध्येय पूर्ण केलेलं आहे. तुम्ही जेव्हा त्या शिखरावरती पोहोचला त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईवडिलांना एक श्रद्धांजली म्हणा, मानवंदना देखील दिली आहे. काय भावना तुमच्या आईवडिलांबद्दल? माझ्या आईवडिलांसाठीच्या भावना माझ्या अशा होत्या की ज्यावेळेस आईवडिलांचा फोटो हातामध्ये धरून मी ज्यावेळेस एव्हरेस्ट सर केलं आणि त्या ठिकाणी तो फोटो ज्यावेळेस दाईंनी क्लिक केल्यानंतर मला दाखवला, त्यावेळेस मी माझ्या आयुष्यामधलं म्हणजे माझं आयुष्य सार्थकी लागलं किंवा माझ्या आईवडिलांसाठी मी जे ध्येय ठेवलं होतं ते मी परिपूर्ण करू शकले याचा मला आनंद झाला. आणि त्या आनंदातच म्हणजे त्या टोकावर म्हणावं तर अश्रूही निघत नाहीत, कारण की पाणी प्रत्येक क्षणाचं म्हणजे प्रत्येक थेंब आहे त्याचं तर बर्फामध्ये रूपांतर करणारा असा तो ठिकाण आहे. तर त्याच्यामुळं फक्त आईवडिलांसाठीची जी इच्छा होती, जो त्यांना मला त्यांच्यासाठी जे करायचं होतं ते करू शकले, यातच माझं जीवन सार्थक झाल्याचा मला आनंद झाला. असा कुठला क्षण होता तुमच्या आयुष्यातला की तुम्हाला वाटलं नाही आपल्याला तर एव्हरेस्ट सर करायचंय, काय ते आठवतं? मला असं क्षण म्हणता येणार नाही, म्हणजे मला वाचनातनं मला बर्फाच्या आधी टेकड्यांबद्दल असलेला एक आदर किंवा माउंटन्सबद्दल, कारण की माउंटन्स तुम्हाला जे पर्वत आहेत ते तुम्हाला खूप काही देतात, देण्याचंच काम करत असतं. तर त्याच्यामध्ये त्या माउंटन्समधनं जे आहे त्यांच्याबद्दल असलेल्या प्रेमासाठी म्हणा किंवा त्या प्रेमापोटी म्हणा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा नेहमीच ध्यास राहिलेला आहे. एकीकडे गृहिणी म्हणून जबाबदारी सांभाळायची, दुसरीकडे पोलीस अधिकारी म्हणून सामाजिक दायित्व पार पाडायचं, तिसरीकडे स्वतःच्या ध्येयासाठी जरी जाटायचं. एक महिला म्हणून कुठून ही शक्ती तुमच्यामध्ये? एक महिला ही परिपूर्ण आहे तिच्यामध्ये नेहमीच, कारण की तिला सहनशक्ती किंवा शक्तीचं तिला पूर्णपणे द्योतकच म्हटलं जातं. कारण की शक्ती पुरातन काळापासून आपण बघतो की ज्या वेळेस कुठं काही गरजेची गरज आहे त्यावेळेस ती महिला म्हणजे स्त्री शक्ती हीच नेहमी समजली जाते. तर ही स्त्री शक्ती तिने ठरवलं तर ती आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट साध्य करू शकते किंवा शक्य करू शकते. हेच मला माझ्या ह्याच्यातनं दाखवून द्यायचं आहे, मला सांगायचं आहे की तिला कुठल्याही जबाबदारी असेल तरी प्रत्येक जबाबदारी ती पार पडू शकते, कारण की तिच्यामध्ये असलेली शक्ती तिला तेवढं ते बळ देते आणि त्या सहनशीलतेच्या जोरावरती आयुष्यामध्ये सर्व काही साध्य करू शकते. हे उद्देश गाठताना कुटुंब असेल, तुमच्या इतर सहकारी असतील, यांचा कसा प्रकारे सहयोग तुम्हाला राहील? माझ्या कुटुंबाने मला नेहमीच सहयोग दिलेला आहे, कारण की माझ्या स्वप्नासाठी माझं स्वप्न त्यांचं स्वप्न वाटत असल्याकारणे मला नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिलेला आहे. माझं पूर्ण कुटुंब म्हणजे माझी डोके फॅमिली पूर्ण असू द्या किंवा इतर नातलग असू द्या, सगळ्यांकडनं मला नेहमीच सहकार्य मिळाले आणि कर्तव्याच्या ठिकाणी माझ्या मित्रपरिवाराने देखील मला खूप सांभाळून घेतलेलं आहे. कामाच्या ठिकाणी मला ज्यावेळेस तयारी करण्यासाठी वेळ द्यायचा आहे तर त्यावेळेस मला ड्युटीच्या याच्यामध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट्स म्हणा जे काही आहेत त्यांनी सगळ्यातमध्ये मला सहकार्य केलं असल्यामुळं मी सहजतेने सगळं काही पार पाडू शकले. तुम्ही जो उद्देश साध्य केला आहे तो इतर महिलांसाठी, मुलींसाठी किंबहुना सर्व तरुणांसाठीच एक प्रेरणादायी आहे. काय संदेश देखील तुम्ही या सर्व लोकांना द्याल? काय मी आपल्याला जसं सांगितलं त्याप्रमाणे की हा संदेश एकच आहे की प्रत्येकाच्या आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट हे ठरलेलं आहे. प्रत्येकानेच बर्फाच्या त्या माउंट एव्हरेस्टच्या टोकावर पोहोचावं असं गरजेचं नाही आहे, पण त्यांचं आयुष्य घडत असताना तुमच्या आयुष्यामधलं एक खेळाडू आहे त्याच्या आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट वेगळं असू शकतं, एक गृहिणी आहे तिच्या आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट वेगळं असू शकतं, एक विद्यार्थी आहे त्याच्या आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट वेगळं असू शकतं. तर प्रत्येकाने ते घडवावं, प्रत्येकाने ते ध्येय साध्य करावं अशीच माझी त्यांच्यासाठी सदिच्छा.
निश्चित बघितलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक माउंट एव्हरेस्ट ठरलेलं असतं आणि ते गाठायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न देखील गरजेचे आहे. आजची तरुण पिढी निश्चितच द्वारकाताई डोके यांच्याकडून ही प्रेरणा घेतील एवढं मात्र नक्की. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, श्रीरामपूर, अहमदनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.